हॅलो गाईज. तर आज मी आले नारळ तोडायला. ॲक्च्युली झोपत होतं, झोप नव्हती येत. मग म्हटलं काय करायचं, मग म्हटलं झाड आहे नारळाचं, मग तोडूया जरासं. मी नारळाचं झाड दाखवते. जास्तच आहेत जरा नारळ. झाड छोटं आहे पण नारळ खूप आहेत. दाखवते. मस्त आहेत नारळ, भरले एकदम. काढ आता. कसं काढणार आहेस? पडणार नाही ना? तू नाही पडणार ना नारळाच्या आधी? काढतोयस? हे किती मोठे आहेत, 4. अरे हे इकडे, हे पिवळे झालेत थोडे. मलईवाला हवाय. काय वारा सुटलाय मस्त. हे घर आणि हे झाड. पाऊस आला भाई, पाऊस आला. अशीच घरातून उठून आले, काहीच केस नाही आवरले ना काय. बघू नारळ. मग शाळ शाळ शाळ. बापरे, जड आहे. पाणी पण खूप असेल ना. अभी पीते हैं पाइप. 1 लिटर पाणी आहे यात. स्टार्ट. नारळाचा पण धंदा करू शकतो रे. कधी करूया? नारळ काढूया आधी सगळी, मग करूया. बस. बापरे, आलं ते. वाव. पाणी किसने पिएंगे? तांबे आणतो थांब. क्लिअर वॉटर आहे रे. खदळ असतं. कधी कधी ते नाही का. 1 2 3 बाहेर ओढू. मलईसाठी नारळ तोडला आम्ही. पाण्यासाठी नाही. पाणी तर ते तर नॉर्मल नारळात पण भेटतं. मलई नाही भेटत जास्त मुंबईला. थंडीला पाणी सुटलं तर ह्याचा आईस्क्रीम पण बनवू शकतो. ते खालचं नको काढूचं. कुठलं? ते खालचं हे. अरे अख्खीच्या अख्खी निघाली. नारळवाले नारळातलं पाणीच देतात, मलाही नाही देत मागितल्याशिवाय. मग घेऊन यायचं ना ते. भाई 80-90ला एक नारळ. मग काय, मी तर पियतच नाही. पण चांगलं असतं लोकांना. टेस्ट चांगली असते गावातली. एकदम क्लिअर होतं. काय ते झोप नव्हती येत म्हणून काय केलं. कंटाळा आला होता. खाऊन बघते. एक ब्लॉग झाला आमचा. हे कट कर, हे कट कर, हे मस्त. मलाई मलाई मलाई. खाले. बाय.